हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय होळी स्पेशल समोसा. तर मिनी समोसे बनवते. बटाटे घेतलेत बॉईल करून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून. त्यानंतर मैद्याचा जो डो आहे तो पण बनवून घेतलेला आहे. तर आता भाजी जी आहे बटाट्याची आतमधली ती करून घेऊया. तर सगळ्यात आधी तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की जिरे मोहरी टाकायचे आहेत. आणि त्यासाठी जो लागणारा मसाला आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची, थोडंसं लसण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि मग तो टाकायचा आहे. त्यामुळं समोसा खूपच भारी असा होतो. आणि आता पण कढीपत्ता टाकत आहे बघा, तो थोडासा बारीक करून टाकायचा म्हणजे खाताना लागत नाही तो. तर मी केलेला हा जो हिरवी मिरचीचा मसाला आहे तो पण टाकत आहे. तो थोडासा जास्त घ्यायचा, तिखट समोसा छान लागतो त्या म्हणल्यावर. आणि आता काही मसाले जाणार आहेत ते बघा. तर गरम मसाला टाकलेला आहे, त्यानंतर धनेपूड, जिरेपूड आणि हळद. आता हे मसाले छानपैकी परतून घ्यायचे. आणि मटरचे दिवस आहे तर मटर टाकायलाच पाहिजे. तर मटर थोडेसे बॉईल करून घेतलेत मी आणि ते टाकत आहे. त्यानंतर बटाटे जे आहेत ते मॅश करून टाकायचे. बटाटे पण थोडेसे जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक नाही करायचे. आणि बटाटा उकडल्याच्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचा आणि मग घ्यायचे भाजी करायला. ही जास्त भाजी अशी थोडीशी चिकट होते, त्यासाठी बटाटे थंड करून घ्यायचे. आणि सारण पण हे झालं की थंड झाल्याच्यानंतर समोसे बनवायचे. तर आता चवीपुरतं मीठ टाकूया आणि कसुरी मेथी टाकत आहे वरतून, ती टाकायची आहे थोडीशी. आणि त्यानंतर चाट मसाला. आता आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करून थंड करायला ठेवा. आणि जो मैद्याचं पीठ आहे त्याची एक पारी करून घ्यायची. तर मैद्याचं जे पीठ आहे बनवताना त्याच्यामध्ये थंड तेल टाकायचं आहे, 2 ते 3 चम्मच, जसं की पोह्याचे जे चम्मच आहेत त्याच्याने. आणि चवीपुरतं मीठ आणि ओवा. आणि आपण जसं पोळ्या बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. तेव्हा आपले समोसे अजिबात तेलकट पण नाही होत आणि एकदम खस्ता असे होतात. तर बघू शकता, त्याची आता एक पोळी करून घेतली मी. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम अशी. आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ठेवायची. आणि एका पोळीला असे 4 भाग करून घ्यायचे आहेत. आणि आतमधला जो भाग आहे तो असा चौकोनी कापून आतमधलं जे पीठ आहे ते एवढं तो पोर्शन काढून घ्यायचा आहे. तर एका पोळीमध्ये आपण 4 समोसे बनवू शकतो. तर बघू शकताय तुम्ही, आता दाखवते. छोटे छोटे मिनी समोसे बनतात आणि खूपच छान असे लागतात ते. तर प्रत्येक बाजूला सारण टाकून घेऊया. आणि आता हे दोन्ही जे बाजू आहेत त्या अशा चिटकून घ्यायच्यात आणि इकडनं असं प्रेस करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही जर जास्त समोसे बनवत असाल तर आतमध्ये थोडंसं पाणी लावायचं आहे आणि एकदाच बनवून ठेवायचेच, म्हणजे ते तेलात टाकल्याच्यानंतर खोलायला नाही पाहिजे, म्हणून पाण्यानं चांगलं व्यवस्थित चिटकून घ्या. बघू शकताय तुम्ही किती छान असा समोसा रेडी झालेला आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे पण समोसे करून घेऊयात. दोन्ही बाजूनं वरतून दाबायचं आणि खाली, आणि ही बाजू इकडनं. तर अशाच प्रकारे सर्व समोसे मी बनवून घेतलेले आहेत. तर मिनी समोसे आपले एकदम छान असे बघा रेडी झालेले. आणि तळवताना पण एकदम व्यवस्थित तळवावं लागतं. सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस एकदम कमी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये समोसे टाकून घ्यायचे आणि एकदम कमी आचेवर तळून घ्यायचे. म्हणजे समोसे तेलकट पण नाही होत आणि त्याच्यावर असे बबल्स पण नाही आहेत आणि जेव्हा एकदम असे वातड पण नाही होत, एकदम खस्ता होतात. तर एकदम कमी गॅस करून तुम्ही तळून घ्या. तर बघू शकता एकदम छान असे समोसे रेडी झालेले आहेत. तर या होळीला नक्कीच तुम्ही पण बनवायला घ्या गरमागरम समोसे. आणि त्याच्यासोबत थंडाई पण बनवलेली आहे मी, ती पण माझ्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे गरमागरम समोसे आणि थंडाई रेडी आहे. तर नक्कीच या होळीला बनवा आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.